नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. अमेरिकी डॉलरला गेल्या काही दिवसामध्ये मजबूती आल्यासारखी दिसते, परंतु ही मजबूती म्हणजे वरवर आलेली सूज आहे, असं जगातील अर्थतज्ञांचं मत आहे. अमेरिकी डॉलरवरचा जगाचा जो विश्वास आहे तो कमी कमी होताना दिसतोय आणि त्यामुळे स्वाभाविकपणे सोन्याची जी चमक आहे ती वाढताना दिसते. जगभरातील देशांमध्ये सोनं ताब्यात घेण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. युरोपामध्ये सुद्धा वेगळं चित्र नाहीये. युरोपची अर्थव्यवस्था डळमळायला लागलेली आहे. युरोपचं चलन युरो कमकुवत होत चाललेलं आहे. युरोपातील देशांवर कर्जाचा बोजा वाढतोय. इटालीची परिस्थिती सुद्धा अत्यंत नाजूक झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये युरोपच्या सेंट्रल बँकेची नजर इटालीच्या सोन्याकडे गेलेली आहे. परंतु इटालीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी ठणकावून सांगितलेलं आहे की इटालीचं सोनं हे इटालीच्या जनतेचं सोनं आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये हात लावू दिला जाणार नाही. एकेकाळी अमेरिकी डॉलरचा संबंध अमेरिकेच्या तिजोरीमध्ये जे सोनं आहे त्याच्याशी होता. 1971 साली हे समीकरण संपुष्टात आणण्यात आलं. डॉलर आणि सोन्याचा जो संबंध होता तो तोडण्यात आला. आता या घटनेला जवळजवळ 54 वर्ष उलटून गेलेली आहेत. आपण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येईल की 54 वर्षानंतर अमेरिकी डॉलरचा जो तोरा आहे तो आता बऱ्यापैकी उतरलेला आहे. युरोची परिस्थिती सुद्धा वेगळी नाहीये. युरो सुद्धा कमकुवत होत चाललेला आहे आणि त्यामुळे पूर्वीप्रमाणे चलनाला सोन्याचा टेकू देण्याचा प्रयत्न सुरू आहे. युरोपाच्या सेंट्रल बँकेची नजर युरोपातील देशाच्या सेंट्रल बँकेमध्ये जे सोनं आहे त्या सोन्याकडे वळली आहे. त्याचं कारण हेच आहे, जगभरातील देशांचं आपलं आपलं चलन आहे आणि या चलनाला त्या त्या देशाच्या सरकारची हमी असते आणि ही हमी मिळाल्यानंतर त्या कागदाच्या कपट्याला किंमत येते. मग ती 100 रुपयाची नोट असेल तर त्याची किंमत 100 होते. 500 रुपयाची नोट असेल तर त्याची किंमत 500 रुपये इतकी होते. सोन्याला अशा प्रकारची कोणतीही हमी नाहीये, कारण सोन्याला हमीची गरज नाही. सोनं असणं ही सगळ्यात मोठी हमी आहे. त्यामुळे जगभरातील जे बडे देश आहेत त्यांनी आपल्या तिजोरीमध्ये खच्चून सोनं भरून ठेवलेलं आहे. जगभरातील सगळ्यात जास्त सोनं असलेला देश म्हणजे अमेरिका. या देशाच्या तिजोरीमध्ये 8,133 टन सोनं आहे. त्याच्या पाठोपाठ जर्मनीचा नंबर. जर्मनीच्या तिजोरीमध्ये 3,350 टन सोनं आहे आणि तिसरा क्रमांक आहे इटालीचा. इटालीच्या तिजोरीमध्ये 2,451 टन सोनं आहे. अमेरिकेवर कर्जाचा बोजा प्रचंड वाढत चाललेला आहे. सुमारे 38 ट्रिलियनचं कर्ज अमेरिकेच्या सरकारवर आहे आणि या कर्जाच्या बोजाखाली अमेरिकेची अर्थव्यवस्था घुसमटायला लागलेली आहे आणि ही घुसमट थांबवण्यासाठी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला चांगले दिवस यावे म्हणून अमेरिकी सरकार डॉलर नावाचे कागदाचे कपटे छापत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे अमेरिकेचं जे अर्थकारण आहे ते अधिकाधिक गर्तेत चाललेलं आहे. वरकरणी जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला दिसतं की अमेरिकी डॉलर मजबूत होतोय. अमेरिकेचा शेअर बाजार सुद्धा तेजीत आहे आणि सोनं सुद्धा तेजीत आहे. जेव्हा शेअर बाजार तेजीत असतो तेव्हा सोनं तेजीत नसतं. जेव्हा सोनं तेजीत असतं तेव्हा शेअर बाजार तेजीत नसतो. परंतु अमेरिकेमध्ये मात्र वेगळ्या प्रकारचं चित्र आहे. सोनं सुद्धा तेजीत आहे आणि शेअर बाजार सुद्धा तेजीत आहे. जगातल्या अर्थतज्ञांना हे पुरेपूर माहिती आहे की अमेरिकेच्या अर्थकारणामध्ये हे जे चांगलं दिसतंय, चकाकताना दिसतंय, ती निव्वळ सूज आहे. अमेरिकेचं जे अर्थकारण आहे ते गर्तेच्या दिशेने अत्यंत वेगाने जात आहे आणि अर्थकारणाचा हा जो फुगा आहे, फुगवलेला फुगा, तो कधीतरी फुटणार आणि अमेरिकेचं अर्थकारण रसातळाला जाणार हे सगळ्यांना माहिती आहे. रॉबर्ट कियोसाकीने तर तसा जाहीर इशारा अनेक वेळा दिलेला आहे आणि जेव्हा अमेरिकेचं अर्थकारण रसातळाला जाईल तेव्हा जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भूकंप येणार. जगाच्या अनेक देशांना याची झळ बसणार. ही बाब निर्विवाद आहे. जी परिस्थिती अमेरिकेची तीच युरोपातील देशांची झालेली आहे. तिथली अर्थव्यवस्था सुद्धा डळमळायला लागलेली आहे. युरोपावर मंदीचं सावट स्पष्टपणे जाणवत आहे आणि या चिंतेमुळे युरोपातील नेत्यांची झोप उडालेली आहे. इटालीवर सर्वाधिक कर्ज आहे. इटालीमध्ये जर GDP 100 असेल तर इटालीच्या कर्जाचं प्रमाण 140 आहे. हे देश संकटात आहेत आणि जेव्हा देश संकटात असतात, एखादी व्यक्ती संकटात असते, एखादं घर संकटात असतं, तेव्हा सांपत्तिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांना आठवण येते सोन्याची. त्यामुळे हे सगळे देश सोनं कवटाळून बसलेले आहेत आणि युरोपाची जी सेंट्रल बँक आहे त्या सेंट्रल बँकेचं लक्ष या देशांच्या खजिन्यामध्ये असलेल्या सोन्याकडे वळलेलं आहे. युरोपातील विविध देशांच्या सेंट्रल बँकेमध्ये जे काही सोनं आहे त्याच्याबद्दल युरोपियन सेंट्रल बँकेने जे काही म्हटलेलं आहे त्याच्यातून हा वाद निर्माण झालेला आहे. त्या सेंट्रल बँकेचं असं म्हणणं आहे की युरोपियन देशाच्या केंद्रीय बँकांमध्ये जे सोनं आहे तो युरोपियन संघाच्या बॅलन्स शीटचा एक भाग आहे. आपल्याला माहिती आहे की जेव्हा बॅलन्स शीट मांडली जाते तेव्हा त्याची एक बाजू असते ॲसेट आणि दुसरी बाजू असते लायबिलिटी. सोनं तुमच्या देशांच्या बँकेमध्ये आहे, ते तुमचं आहे, परंतु ते आम्ही आमच्या बॅलन्स शीटमध्ये आमच्या ॲसेटच्या साईडला मांडतो असं सेंट्रल बँकेने म्हटलेलं आहे. सेंट्रल बँकेचं हे जे विधान आहे, ही जी भूमिका आहे, त्याचा अर्थ असा अजिबात नाहीये की तुम्ही तुमच्या बँकांमध्ये जे सोनं आहे ते विका किंवा गहाण ठेवा, असं अजिबात म्हटलेलं नाहीये. या सोन्याचं नियंत्रण सुद्धा युरोपियन सेंट्रल बँकेने मागितलेलं नाहीये. परंतु हे विधान स्पष्ट करून जातं की युरोपियन सेंट्रल बँकेचं जे लक्ष आहे ते युरोपियन देशाच्या केंद्रीय बँकांमध्ये जे सोनं आहे तिकडे वळलेलं आहे.
एखाद्या देशाची अर्थव्यवस्था कमकुवत होते म्हणजे नेमकं काय होतं? बॉन्डच्या माध्यमातून देशाचं सरकार जनतेकडून पैसे घेत असतं, वित्तीय संस्थांकडून पैसे घेत असतं, म्हणजे पैसा उभा करण्याचं काम करत असतं. बॉन्डवर जनतेला, वित्तीय संस्थांना व्याज देण्यात येत असतं. परंतु एक परिस्थिती अशी असते की कर्जाचा बोजा अफाट वाढलेला आहे आणि व्याज द्यायला सरकारकडे पैसे नाहीत. अशा परिस्थितीमध्ये काय होतं? बॉन्ड मार्केट भुईसपाट होतं. म्हणजे लोक सरकारकडे जे पैसे गुंतवलेले आहेत ते काढून घ्यायला लागतात आणि हे पैसे देण्याची क्षमता त्या देशाच्या सरकारकडे नसते. अशा प्रकारची परिस्थिती जर इटालीमध्ये निर्माण झाली तर इटालीच्या अर्थव्यवस्थेला सोन्याचा टेकू असावा अशी सेंट्रल बँकेची अपेक्षा आहे. सेंट्रल बँकेने जे म्हटलंय की तुमचं सोनं हा आमच्या बॅलन्स शीटचा भाग आहे, त्याचा अर्थ हाच आहे. इटालीवर भविष्यामध्ये अशा प्रकारची जर परिस्थिती आली तर सोन्याचा वापर केला जावा अशा प्रकारची भूमिका सेंट्रल बँकेने मांडलेली आहे. आणि अशी जेव्हा वेळ येईल तेव्हा इटलीची जी संसद आहे त्या संसदेने याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे मोडता घालू नये अशी सेंट्रल बँकेची अपेक्षा आहे. आणि त्या अपेक्षेवर पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पाणी उठलेलं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये इटलीचं जे सोनं आहे त्याला आम्ही हात लावू देणार नाही, कारण हे सोनं इटलीच्या जनतेचं आहे. जगातील देशांचं स्वतंत्र अर्थकारण जरी असलं तरी हे अर्थकारण आपसामध्ये गुंतलेलं आहे. एकेकाळी जगातील सगळे देश अमेरिकी बॉन्डमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करायचे. त्याची दोन महत्वाची कारणं होती. एक तर या बॉन्डमध्ये गुंतवणूक करणं सुरक्षित होतं, दुसरं या बॉन्डमध्ये गुंतवणूक केल्यानंतर चांगला परतावा मिळत होता. परंतु आता परिस्थिती बदलली, आता चित्र बदललं आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था डळमळायला लागलेली आहे आणि हे लक्षात घेऊन जगातील देशांनी ही गुंतवणूक कमी करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. एका ऑक्टोबर महिन्यामध्ये भारताने 29 अब्ज डॉलरचे अमेरिकी बॉन्ड विकले आणि हा आकडा किती मोठा आहे हे लक्षात घेण्यासाठी मी तुम्हाला सप्टेंबरचा आकडा सांगतो. सप्टेंबरमध्ये भारताने बॉन्डची जी विक्री केली तो आकडा होता 8 अब्ज डॉलर. म्हणजे सप्टेंबरच्या तुलनेमध्ये ऑक्टोबरमध्ये भारताने अमेरिकी बॉन्डची तिपटीपेक्षा जास्त विक्री केलेली आहे. जगातील देश अमेरिकेच्या बॉन्डची विक्री करून जो पैसा येतो त्या पैशाचं काय करतात? त्या पैशाचा दोन प्रकारे वापर केला जातो. एक तर आपलं चलन स्थिर करण्यासाठी, म्हणजे आपला जो रुपया होता तो प्रचंड घसरत चालला होता, त्यामुळे बॉन्डची विक्री करून डॉलर फुंकले आणि रुपयाची जी किंमत होती ती आपण स्थिर करण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरं महत्वाचं कारण, या बॉन्डची विक्री करून जो पैसा मिळतो त्यातला काही भाग किंबहुना बराच मोठा भाग सोनं विकत घेण्यासाठी केंद्रीय बँका खर्च करतायत. भारत सुद्धा तेच करतोय आणि त्याच्यामुळे या वर्षी आपला जो सोन्याचा साठा होता तो प्रचंड वाढला. आज आपल्याकडे 880 मेट्रिक टन सोनं आहे. आपण आपला सोन्याचा साठा वाढवत चाललेलो आहे. परंतु फक्त भारतच नाहीये. चीन आक्रमकपणे सोनं विकत घेतोय, रशिया आक्रमकपणे सोनं विकत घेतोय. सोनं हे जागतिक अर्थकारणाच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा आलेलं आहे. ब्रिक्स देशांकडे, जगातील केंद्रीय बँकांकडे जे एकूण सोनं आहे त्या सोन्यापैकी 50% वाटा फक्त ब्रिक्स देशांचा आहे. म्हणजे ब्रिक्स देश किती आक्रमकपणे सोन्याची खरेदी करतायत हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. आता लक्षात घ्या, भारत भरभरून सोनं विकत घेतोय, चीन भरभरून सोनं विकत घेतोय, ब्रिक्स गटातले तमाम देश भरभरून सोनं विकत घेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशाच्या तिजोरीमध्ये जे सोनं आहे त्याच्याकडे युरोपियन सेंट्रल बँकेची जर नजर असेल तर पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी ते सहन कशा काय करतील? आणि एक गोष्ट स्पष्ट आहे, जेव्हा अर्थकारणाला घरघर लागेल तेव्हा चलन नावाच्या कागदाच्या कपड्यांना काही अर्थ होणार नाहीये आणि तेव्हा खरी संपत्ती असेल सोनं, आणि हे सोनंच आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला तारू शकेल हे जगातल्या प्रत्येक देशाच्या नेत्याला कळलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सोनं टिकवण्यासाठी, सोनं वाढवण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करताना दिसतोय, मेहनत घेताना दिसतोय. आता युरोपियन सेंट्रल बँक इटलीच्या सोन्याकडे लक्ष देऊन का आहे, या सोन्याकडे या बँकेचं लक्ष का आहे, त्याचं कारण समजून घेण्यासाठी थोडं इतिहासामध्ये जाण्याची गरज आहे. आपल्याला माहिती आहे की ग्रीस हा देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आलेला होता आणि त्यावेळी ग्रीसने आपलं जे सोनं होतं ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे म्हणजे IMF कडे तारण ठेवलं. आणि सेंट्रल बँकेची ही अट त्यावेळी ग्रीसने मान्य केली होती की आमच्या देशाचं जे सोनं आहे ते युरोपियन संघाची जी बॅलन्स शीट आहे त्या बॅलन्स शीटचा भाग असेल म्हणून. परंतु ज्या काळामध्ये ग्रीसने ही भूमिका मान्य केली तो काळ वेगळा होता. ग्रीसची परिस्थिती अत्यंत तुळामासा झाली होती आणि युरोपियन सेंट्रल बँकेच्या अटी शर्ती मान्य करण्याशिवाय, IMFच्या अटी शर्ती मान्य करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणता दुसरा पर्याय नव्हता. आणि दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ग्रीसकडे असं सोनं किती होतं? ग्रीसकडे फक्त 114 टनच्या आसपास सोनं होतं. त्या तुलनेमध्ये इटालीकडे जे सोनं आहे ते किती प्रचंड आहे लक्षात घ्या. म्हणजे ग्रीसच्या तुलनेने अनेक पटीने सोनं इटालीकडे आहे, 2451 टन. आणि हे प्रमाण प्रचंड मोठं आहे. आणि या सोन्यावर जर सेंट्रल बँक नजर ठेवून असते तर पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी ही नजर सहन करतील तरी कशा? मेलोनी यांची भूमिका अत्यंत ठाम आहे. या भूमिकेच्या विरोधात नाव न घेता युरोपियन सेंट्रल बँकेने प्रतिक्रिया दिलेली आहे. युरोपियन देशांच्या सेंट्रल बँकेमध्ये जे सोनं आहे त्या सोन्याच्या भोवती राजकारणाचं कुंपण घालू नका.
मीडियाने सुद्धा मेलोनी यांच्या भूमिकेवर झोड उठवलेली आहे, विशेष करून इटलीच्या बाहेरचा मीडिया आणि विशेष करून तो मीडिया जो अमेरिकेला धार्जिणा आहे. फायनान्शियल टाइम्स हे युनायटेड किंगडम मधलं खूप मोठं वर्तमानपत्र आणि या वर्तमानपत्राने मेलोनी यांच्यावर झोड उठवलेली आहे. असं म्हटलंय की मेलोनी देशांतर्गत राजकारणामध्ये सोन्याचा वापर शस्त्रासारखा करतायत. भविष्यामध्ये इटलीला जर आर्थिक मदतीची गरज पडली तर युरोपियन सेंट्रल बँकेकडून त्यांना मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. ब्लूमबर्गने म्हटलंय की मेलोनी युरोपियन सेंट्रल बँकेच्या संयमाचा अंत पाहत आहेत. आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी मूडीने सुद्धा मेलोनी यांच्या भूमिकेबद्दल नापसंती व्यक्त केलेली आहे. युरोपियन सेंट्रल बँक आणि मेलोनी यांच्यामध्ये जो संघर्ष आहे त्याचे परिणाम काय होतील? भविष्यामध्ये इटलीला देण्यात येणारी मदत रोखली जाण्याची शक्यता नाहीये, कारण इटली हा युरोपियन संघातील अत्यंत महत्वाचा असा देश आहे, प्रबळ असा देश आहे. ही मदत दिली जाईल, परंतु प्राधान्यक्रमाने दिली जाणार नाहीये आणि मदत देताना बऱ्याचशा अटी शर्ती लादल्या जातील अशा प्रकारची शक्यता आहे. युरोपियन सेंट्रल बँक आणि मेलोनी यांचे खटके जरी उडाले असले तरी इटलीमध्ये मेलोनी यांची लोकप्रियता प्रचंड वाढते आहे. त्यांना लोकांचं समर्थन वाढतंय. लोकांना असं वाटतंय की अरे वा, आपल्या देशाचं सोनं होतं, या बाईच्या खंबीरपणामुळे ते सोनं आपल्या देशातच राहणार आहे. एक सवाल मात्र शिल्लक राहतोच की या आर्थिक संकटातून मेलोनी इटलीची सुटका कशी काय करून घेणार? सोन्याचा वापर आर्थिक संकटातून सुटका करून घेण्यासाठी एक उपयुक्त साधन म्हणून केला जातो. अनेक लोक जेव्हा आर्थिक अडचणीत असतात तेव्हा सोनं विकतात, सोनं गहाण ठेवतात. देश सुद्धा त्याला अपवाद नाहीये. सगळ्याचं सोंग आणता येतं, परंतु पैशाचं सोंग कधी आणता येत नाही. 1991 मध्ये भारतावर सुद्धा ही परिस्थिती आली होती. भारताकडे फक्त 15 दिवस उरेल एवढा परकीय चलनाचा साठा होता, कारण तेल संकट आलं होतं. तेलाचे भाव प्रचंड कडाडले होते. भारताची परिस्थिती अत्यंत वाईट झाली होती. त्या काळामध्ये पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांनी देशाचं सोनं गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला. काही सोनं बँक ऑफ इंग्लंडकडे गहाण ठेवण्यात आलं, काही सोनं युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंडमध्ये गहाण ठेवण्यात आलं आणि या संकटातून तात्पुरती का होईना भारताने आपली सुटका करून घेतली. भविष्यामध्ये भारतासारखी परिस्थिती जर इटलीवर उडावली तर इटली नेमकं करणार काय? पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी करणार काय? या संकटातून मार्ग काढण्याचा एक महत्वाचा उपाय म्हणजे युरोपातील देश आपल्या सामाजिक सुरक्षेवर प्रचंड खर्च करत असतात. इटलीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे खर्च होतात. सर्वप्रथम या खर्चाला कैची लावावी लागणार आहे. देशाचा जो कारभार आहे तो अत्यंत काटकसरीने करावा लागणार आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढवावे लागणार आहेत. हे सगळं मेलोनी यांना करावं लागणार आहे. त्यामुळे त्यांची भावी वाटचाल जी आहे ती अत्यंत खडतर आहे. फक्त त्यांचीच नाही, युरोपातील सगळ्याच देशांची परिस्थिती कमी अधिक प्रमाणामध्ये सारखीच आहे. सगळा युरोप या आर्थिक संकटामध्ये पिचला जातोय आणि सोनं हा त्यांच्या दृष्टीने बुडत्याला काडीचा आधार अशा प्रकारे आहे. सोन्याची वाढलेली चमक सगळ्या जगाच्या अर्थकारणाला कशी गरागरा फिरवते हे इटलीच्या उदाहरणावरून आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि सोबत 20 डंका सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. नमस्कार, धन्यवाद.